नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. वावटळ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्यंकटेश माडगूळकर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. असे काही प्रश्न आपण पाहणार आहोत जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? चुकीचा आहे. पहा, ध्वनी, आवाज, रव. विद्यार्थी मित्रांनो, हा पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय विचारला आहे. ध्वनी म्हणजे आवाज, ध्वनी म्हणजे रव हे समानार्थी शब्द आहे. दुसरा पर्याय पहा, नदी, सरिता. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पर्याय बरोबर आहे. नदी म्हणजे सरिता. या ठिकाणी आपल्याला चुकीचा विचारला आहे. हा नसणार. 3 नंबर पर्याय पहा, नजर, दृष्टी. हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. आणि 4 नंबर पर्याय पहा, नक्कल, धन. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही शब्द एकमेकाचे समानार्थी नाही. नक्कल या शब्दाला समानार्थी शब्द कोणता येईल? प्रतिकृती. काय येईल? प्रतिकृती. लिहून ठेवा. प्रतिकृती म्हणजे काय? नक्कल. या ठिकाणी चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. ओके. पुढील प्रश्न पहा, आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगणा हे 29वे राज्य कधी निर्माण करण्यात आले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 जून 2014. 2 जून 2014. पुढील प्रश्न पहा, बलवंतराय मेहता समिती भारत सरकारने बलवंतरायजी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली कधी स्थापन केली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. वारंवार हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे 1957. 1957. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी पुस्तक व लेखक यांच्या जोड्या दिलेल्या असून कोणता पर्याय चुकीचा आहे? पहा, चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पहा, माझे विद्यापीठ हे पुस्तक कोणाचं आहे? नारायण सुर्वे यांचं आहे. बरोबर आहे. लक्षात ठेवा, माझे विद्यापीठ नारायण सुर्वे. त्यानंतर इल्लम हे पुस्तक आहे, कोणाचं आहे? शंकर पाटील यांचं आहे. हे बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं पुस्तक आहे. ते कोणाचं आहे? तर शंकरराव खरात यांचं आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे? कोणती जोडी चुकीची आहे? विद्यार्थी मित्रांनो, या तीनही जोड्या बरोबर आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही पुस्तकं लिहून ठेवा. माझे विद्यापीठ नारायण सुर्वे यांचं पुस्तक आहे. इल्लम पुस्तक शंकर पाटील यांचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचं पुस्तक शंकरराव खरात यांचं आहे. पुढील प्रश्न पहा, लज्जा. लज्जा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर आहे तस्लिमा नसरीन. लज्जा हे पुस्तक तस्लिमा नसरीन यांचं आहे. पुढील प्रश्न पहा, चिंतामणी हे अष्टविनायक स्थान थेऊर या ठिकाणी असून कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे पुणे. पुणे. पुढील प्रश्न पहा, मानव भूगोल या पुस्तकाचे लेखक कोण आहे? मानव भूगोल. योग्य उत्तर आहे फ्रेडरिक रॅटझेल. फ्रेडरिक रॅटझेल. पुढील प्रश्न पहा, श्रीहरिकोटा कोणत्या राज्यात आहे? राज्य विचारलेलं आहे श्रीहरिकोटा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न पहा, ग्रहणांचाही एक विशिष्ट क्रम असतो, चक्र असते. सुमारे किती वर्षानंतर साधारणपणे तीच ग्रहणे पुन्हा ओळीने लागताना दिसतात? काय म्हटलं आहे? ग्रहणांचाही एक विशिष्ट क्रम असतो, चक्र असते. सुमारे किती वर्षानंतर साधारणपणे तीच ग्रहणे पुन्हा ओळीने लागताना दिसतात? तर लक्षात ठेवा, योग्य उत्तर आहे 18. 18. पुढील प्रश्न पहा, 19 एप्रिल 1975 रोजी भारताने रशियाच्या सहकार्याने कोणता भारताचा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला? काय म्हटलं आहे? 19 एप्रिल 1975 रोजी भारताने रशियाच्या सहकार्याने कोणता
भारताचा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला? योग्य उत्तर आहे आर्यभट्ट. आर्यभट्ट. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आंध्र प्रदेशात कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न सोपा आहे. भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आंध्र प्रदेशात कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा या ठिकाणी. पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशाच्या मदतीने भारताचा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला? विद्यार्थी मित्रांनो, लगेच उत्तर आला पाहिजे. काय उत्तर असणार? रशिया. रशिया देशाच्या मदतीने भारताचा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला. पुढील प्रश्न पहा. भारतीय संविधान कोणत्या दिवशी लागू करण्यात आले? भारतीय संविधान कोणत्या दिवशी लागू करण्यात आले? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950. पुढील प्रश्न पहा. भारतातील राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात वर्णन केली आहे? महाभियोग म्हटलं की कलम क्रमांक 61. लक्षात ठेवायचं आहे. भारतातील राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात वर्णन केले आहे? तर कलम क्रमांक 61. पुढील प्रश्न पहा. श्रीहरिकोटा या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? श्रीहरिकोटा या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? हवामान केंद्र, नासा, पैठणी साडी, भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र. या ठिकाणी योग्य उत्तर आहे भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र हे श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा. संविधानाच्या प्रस्तावनेत किती शब्द आहेत? संविधानाच्या प्रस्तावनेत किती शब्द आहे? तर योग्य उत्तर आहे 73 शब्द. किती आहेत? 73 शब्द. पुढचा प्रश्न. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किती टक्के क्षेत्र जंगलाखाली असावे लागते? हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे 33%. 33%. पुढचा प्रश्न. पर्यावरणीय निर्धारवादाचे पुरस्कर्ते कोण होते? पर्यावरणीय निर्धारवादाचे पुरस्कर्ते कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कार्ल रिटर. कार्ल रिटर. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीचा परिघ जवळजवळ अचूकपणे कोणी मोजला? काय म्हटलं आहे? पृथ्वीचा परिघ जवळजवळ अचूकपणे कोणी मोजला? योग्य उत्तर आहे एराटोस्थेनीस. पुढचा प्रश्न पहा. जगाच्या नकाशावर भारताचे प्रथम चित्रण कोणी केले? जगाच्या नकाशावर भारताचे प्रथम चित्रण कोणी केले? योग्य उत्तर आहे टॉलेमी. टॉलेमी. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीला प्रथम गोलाकार कोणी मानले? पृथ्वीला प्रथम गोलाकार कोणी मानले? योग्य उत्तर आहे ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे? पंजाब, बिहार, हरियाणा, आंध्र प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.